आराम से खाइए, आराम से। चलो 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 एसी चालू कर दो। अरे अरे कमांडर राहुल, गाड़ी कमांडर अरे अरे पिटा पिटा घुमा देते मार शांति रखो, जैसे उसका नाम था सत्याग्रह, वैसे ही शांति से सब चीज़ चलने दो और कोई कंफ्यूजन या कोई अफवाह प्लीज़ मत करें। अच्छा आपसे इसमें किसकी क्या गलती है, किसका क्या नहीं है, वो सब मिलेगा अपने को समय। उसका एक बार तबियत ठीक हो जाए फिर अपन उसको भी लाएंगे सामने, सबके सामने आएगा, कोई दिक्कत नहीं। मैसेज गलत मैसेज अफवाह से प्लीज़ दूर रहो। जहाँ पे अभी क्षितिज दादा आए थे उसको आईसीयू में देखा उन्होंने, उससे बात करने की कोशिश की, उसने क्षितिज दादा को देखा है। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। ज्या प्रकारे सडक सत्याग्रह हे उपोषण गेले 8 दिवसापासून सुरू होता, आज 8वा दिवस होता, पण अचानकपणे विवेक तिवारी यांची परिस्थिती खाळल्यामुळे आज त्यांना अचानकपणे रिद्धी सिद्धी रुग्णालयामध्ये घेऊन आलेले। त्यानंतर त्यांना आपण बघितलं तर त्यांच्या डॉक्टरांनी तेव्हा त्यांची परिस्थिती सांगितली, त्याचबरोबर त्यांचे जे समर्थन गेले 8 दिवसापासून त्याला समर्थन करायला त्यांनी पण संपूर्ण माहिती दिली। आणि याच अनुषंगाने आता इकडचे माजी आमदार बहुजन विकास आघाडीचे क्षितिज हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा त्यांना बघायसाठी या रुग्णालयामध्ये आले होते। आरोग्याचे सभापती निलेश देशमुख, नगरसेवक रोहन सावंत, निषाद चोरगे यांनी सुद्धा त्यांनी एक उपस्थिती देऊन त्यांची परिस्थिती कशी प्रकारे आहे ते सर्व जाच पडताळ केली। पण बघण्यासारखं असेल का हे पुढे जे सडक सत्याग्रह हे स्थगित झाला आहे का, पुढे कंटिन्यू चालणार आहे, या सर्व गोष्टी नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू। पण या संपूर्ण माहिती देत असताना ह्या लोकांनी काय म्हटलंय ते ऐकून घ्या। आज 8वां दिन है अनशन का, जैसा आप सभी को पता चल रहा है। आमरण उपोषण उसने एक ग्रहण किया था और जिद ठानी थी कि जब तक उसका कार्य पूरा नहीं होता वो बैठेगा, लेकिन 8वें दिन उसकी स्थिति बहुत ख़राब हो गई। जैसे आज मौसम भी बहुत ख़राब था, हीट वेव्स थे, इसके लिए उसको बहुत तकलीफ़ें हुई और हम लोग भी कोशिश कर रहे थे कि कुछ इसका पार्ट सुलझे, तो हमारी भी काफ़ी जगह बात चल रही थी। लेकिन उसके बाद जब वो सुलझने के पहले उसका डिहाइड्रेशन हो गया, उसका एसिड अटैक्स आ गए और उसकी तबीयत ज़्यादा ख़राब हो गई। तो उसी में जल्द से जल्द हमको उसको हॉस्पिटल में लाना पड़ा। रिद्धिविनायक हॉस्पिटल में हमने लाया उसको, डॉक्टर्स का ऑब्जर्वेशन में है वो, और जैसे ही डॉक्टर्स की जो रिपोर्ट्स आती है, जो भी डॉक्टर्स का स्टेटमेंट होगा वो आपके साथ हम लोग साझा करेंगे। तो अभी आंदोलन का क्या हुआ, उसकी पूजा भी की इनकी? तो आंदोलन की बात यह है कि आंदोलन फिलहाल के लिए स्थगित है और ये कंटिन्यू होगा। ये मैं आपको आश्वासन देता हूँ कि आंदोलन स्थगित है, आंदोलन खत्म या बंद नहीं हुआ है, आंदोलन स्थगित हुआ है, आंदोलन कंटिन्यू होगा। लेकिन इसके बाद पहले विवेक भाई ठीक हो जाए, फिर हमारी टीम बैठेगी, फिर से बातचीत होगी, उसका समीकरण तय होगा, उसके आगे हम लोग आगे कार्रवाई करेंगे। क्षितिज ठाकुर जी आए यहाँ पे और मतलब आधा घंटा पौने घंटा हो गया वो यहाँ पे थे, नीचे से ऊपर तक वो गए उनसे बात करने की डॉक्टर से, और डॉक्टर को उन्होंने बोला है कि जो भी होगा बेस्ट ट्रीटमेंट उसके लिए करे, उसके लिए हम लोग उसके थैंक यू। जैसा नहीं मांग वही रहेगी, जो भी हमारी मांगे थी समाज हित के लिए, जो भी मांगे थी जिसके लिए विवेक तिवारी अनशन पर बैठा था, वो मांगे कांस्टेंट रहेगी और आने वाले समय में जो आंदोलन कंटिन्यू होगा उसमें भी वही मांग रहेगी। नहीं बात बन रही थी, बात किससे हम लोग बात कर रहे थे, वो बातें आगे बढ़ने के कगार पे थी, कुछ अप्स एंड डाउन्स, कुछ बातें चल रही थी। हमने हमारी बात रखी, उन्होंने अपनी बात रखी, उस चीज़ पे मुद्दे पे सहमति ऑलमोस्ट बनने वाली थी, पर कुछ बातें थी जो रह गई थी, तो लेकिन उस होने से पहले ही ये स्थिति निर्माण हो गई। अभी ऐसा बताया जा रहा है कि उनकी मिसेज भी उस दिन से, जिस दिन से विनीत तिवारी जी वहाँ से खाना नहीं खा रहे, उस दिन से उनकी मिसेज भी अभी उस प्रकार ये खाना नहीं खा रही है, हॉस्पिटलाइज है। हाँ, भाभी के हालात भी कुछ ऐसे ही थे कि भाभी ने भी जब जिस दिन से विवेक अनशन पे बैठा था उसी दिन से भाभी ने भी घर पे कुछ खाना पीना किया नहीं था, वो भी उनका साथ वहाँ से घर से बैठ के दे रही थी, और आज उनकी भी हालत थोड़ी गंभीर हो गई है, वो भी स्ट्रेस उसे था। सांगितलं त्यांना मी, आता त्यांची कंडिशन चांगली आहे, बीपी वगैरे पल्स सॅच्युरेशन वगैरे सगळं चांगलं आहे। त्यांना आता फक्त बर्निंग सेन्सेशन होते, म्हणजे पोटामध्ये त्यांना बर्निंग सेन्सेशन होते आणि नमनेस होतं त्यांना आणि लूज मोशन होतात ते। आता मेडिकल स्थिती पाहून काय वाटते, किती वेळ अजून? ते 2-3 दिवसात बरे होतील असं काही नाही। डिहायड्रेशन पण झालेलं आहे आणि त्यांचं शुगर पण लेवल पण थोडं कमी होतं, तर शुगर लेवलसाठी त्यांनी ड्रिप चढवलेली आहे, तर आता शुगर लेवल पण ठीक आली। आयसीयू मध्ये घेतले? हां, आयसीयू मध्ये घेतले। काय सांगा, काय परिस्थिती आता विवेक तिवारी यांची, काय सांगा? गेल्या 8 दिवसापासून विवेक तिवारीजी या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि ते लोकांच्या प्रश्नासाठी करत आहेत, आणि खरं म्हणजे त्यांनी घेतलेले मुद्दे हे अत्यंत योग्य आहेत आणि या ठिकाणी त्यांची, परंतु हे सगळं करत असताना त्यांची परिस्थिती थोडीशी खालावली, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे।
आता त्यांना ICUमध्ये असल्यामुळे डॉक्टरांच्या सुपरवायझिंगखाली त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा उपचार होत आहे. आम्ही महापालिकेचे डॉक्टर पण या ठिकाणी आले, त्यांनीही त्यांना बघितलं. त्यांच्या हिशोबाने जे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन द्यायचे होते ते संबंधित हॉस्पिटल डॉक्टरांनी दिलेले आहेत. आम्ही चांगल्या प्रकारचा त्याच्यावर उपचार करून त्यांची तब्येत कशी लवकर चांगली होईल यासाठी प्रयत्न करणार आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर लवकरच महापालिका महापौरांच्या माध्यमातून सकारात्मक होण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी स्वतः क्षितिज ठाकूर यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा विवेक तिवारीच्या तब्येतीची विचारपूस करून या ठिकाणी हॉस्पिटलला चांगला उपचार करण्यास सूचना दिलेल्या आहेत. असं नाही का पॉलिटिकल अँगल पुढे देण्यात येतं, त्यासाठी आपण इकडे उपस्थित झाले. नाही, खरं म्हणजे काय याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं कुठलेही राजकीय स्टेटमेंट मी देणार नाही. विवेक तिवारी हा माझ्या नालासोपारा विभागातून येतो. आज सकाळपासून आम्ही त्या संपर्क करतो. स्वतः दुपारी जाऊन मी त्याला भेट दिली, परंतु एवढी अचानक तब्येत त्याची बिघडेल असं नाही वाटलं. पण दुर्दैवाने अचानक त्याची तब्येत बिघडली, त्यामुळे त्याला इकडे ॲडमिट करण्यात आलेलं आहे. याला कुठलाही पॉलिटिकल अँगल नाही आहे. सगळ्या पक्षाची लोकांनी त्यांना भेट दिली होती, त्याचप्रमाणे आम्ही दिली आणि ह्या वेळा त्यांच्या तब्येतीच्या काळजीसाठी शेवटी तो एक आमच्या विभागातील चांगला कार्यकर्ता आहे आणि त्यांना या ठिकाणी चांगले उपचार मिळावे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.